Hi student, today we continue the topic differentiation, that is chapter number 1 from paper 2nd. In that we have taken few examples, that is question number 1, question number 2 and question number 3 from exercise 1.1. Today we take question number 4. Question number 4 from exercise 1.2. Exercise 1.2 मधील आपण क्वेश्चन नंबर 1, 2, 3 कंप्लीट केलेले आहेत. आज आपल्याला क्वेश्चन नंबर 4 हा एक्सरसाइज 1.1 मधील पाहायचा आहे. क्वेश्चन नंबर 4 is that if f of x is equal to x cube plus x minus 2 point f inverse of dash, that is f inverse derivative at x equal to 0. तुम्हाला f inverse ची डेरिव्हेटिव्ह at x equal to 0 ला फाइंड आउट करायची आहे. हे फंक्शन जे आहे हे f of x, that is y equal to f of x या फॉर्म्युले दिलेला आहे. इक्वेशन काय दिलेले आहे? y equal to f of x. आणि याचं इनवर्स फंक्शन काय आहे? x equal to f inverse of y. The inverse function of this is x equal to f inverse of y. हे जर y equal to f of x असेल तर याची डेरिव्हेटिव्ह काय आहे? y dash equal to f dash of x. y dash equal to f dash of x and x equal to याची डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे? h dash equal to f inverse y. We can dash of y. म्हणजे या पद्धतीने आपण काय करायचंय की आपल्याला डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायची आहे. आता हे जे फंक्शन आहे यामध्ये आहे का यामध्ये आहे? वी हॅव टू व्हेरीफाय दॅट. f इनवर्स डॅश ऑफ y म्हणजे हे फंक्शन x इक्वल टू h डॅश ची डेरिव्हेटिव्ह पाहिजे. आणि h डॅश ची डेरिव्हेटिव्ह काय घेतो आपण? डेरिव्हेटिव्ह ऑफ x विथ रिस्पेक्ट टू y. डेरिव्हेटिव्ह ऑफ x विथ रिस्पेक्ट टू y, कारण की हे फंक्शन y मध्ये आहे. आणि याची डेरिव्हेटिव्ह काय घेतो? डेरिव्हेटिव्ह ऑफ y with respect to x, that is y dash. या सगळ्यांचा अर्थ एकच आहे. y dash, f dash, derivative of y with respect to x all have the same meaning but different notation. इथे सुद्धा तेच आहे. हे इक्वल टू आपण डेरिव्हेटिव्ह ऑफ x with respect to y या पद्धतीने लिहिणार आहोत. आता या पद्धतीने जर पाहिलं तर क्वेश्चन नंबर 3 रिपीट होतो. क्वेश्चन नंबर 3 आपला रिपीट होतोय. पण आपल्याला क्वेश्चन नंबर 3 मध्ये अशा डायरेक्ट व्हॅल्यू दिल्या होत्या. y इक्वल टू दिलं होतं. आता इथे y इक्वल टू न देता तुम्हाला f ऑफ x च्या फॉर्म मध्ये दिलेला आहे. आणि काय करायचंय? f इनवर्स डॅश म्हणजे तुम्हाला डेरिव्हेटिव्ह ऑफ x विथ रिस्पेक्ट टू y ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ x विथ रिस्पेक्ट टू x. f इनवर्स ऑफ डॅश y म्हणजे तुम्हाला डेरिव्हेटिव्ह ऑफ x विथ रिस्पेक्ट टू y ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. त्यासाठी आपण इनवर्स फंक्शनचीच डेफिनेशन यूज करणार. दिलेलं फंक्शन इक्वल टू y आहे, त्याची आपण डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करणार. डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x. आणि या केस मध्ये आपल्याला y ची व्हॅल्यू दिलेली आहे. y इक्वल टू 0. वी हॅव गिवन दॅट y इक्वल टू 0. आपण y च्या व्हॅल्यू वरतून काय करणार? x ची व्हॅल्यू फाइंड आउट करणार. आणि क्वेश्चन नंबर 3 मध्ये ज्या पद्धतीने आपण एक्झाम्पल सोडवली आहे त्याच पद्धतीने आपण काय करणार आहोत? ही एक्झाम्पल पण सोडवणार आहोत. गिवन f of x equal to x cube plus x minus 2 हे आपल्याला दिलेले आहे. that is y equal to f of x.
differentiate with respect to x, differentiate with respect to x, that is f dash of x, याची डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे, y equal to a derivative of y with respect to x, that is f dash of x, f dash of x equal to हा 3 आपण पुढे घेतला 3x square, यातून एक कमी केला, derivative of x is 1 and derivative of constant is 0, f dash of x equal to 3x square plus 1. आता आपल्याला या फंक्शनची डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचे, म्हणजे आपल्याला डेरिव्हेटिव्ह ऑफ x विथ रिस्पेक्ट टू y ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. वी हॅव y इक्वल टू 0. आपण जर याच्याशी कंपेअर केलं तर आपल्याला y इक्वल टू 0 दिलेलं आहे. आता यावरून आपण x ची व्हॅल्यू फाइंड आउट करणार. हे फंक्शन इक्वल टू y असते, y इक्वल टू f ऑफ x, आणि याची व्हॅल्यू आपल्याला किती दिलेली आहे 0. वी हॅव फ्रॉम f of x equal to y equal to x cube plus x minus 2, y ची तर व्हॅल्यू तुम्हाला 0 दिलेली आहे, त्यावरून आता x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची, x cube plus x minus 2. आता x च्या अशा व्हॅल्यू आपल्याला इथे पुट करायचे जे हे इक्वेशन काय करणार आहे, सॅटिस्फाय करणार आहे. x च्या आपल्याला अशा व्हॅल्यू पुट करायचे जे हे इक्वेशन आपण सॅटिस्फाय करेल. या x च्या व्हॅल्यू तुम्ही कोणत्याही इक्वेशनने ऑब्टेन करू शकता, कोणत्याही पद्धतीने तुम्हाला x च्या व्हॅल्यू इथे फाइंड आउट करता येईल. x क्यूब आहे, x स्क्वेअर असता तर आपण क्वाड्रॅटिक इक्वेशनचा वापर केला असता. x स्क्वेअर पेक्षा जास्त पॉवर आहे म्हणून आपण सिंथेटिक डिव्हिजनचा यूज करणार. सिंथेटिक डिव्हिजन मेथड जी आहे त्या मेथडचा आपण काय करणार, यूज करणार, आणि या इक्वेशनचा आपण काय करणार, व्हॅल्यू फाइंड आउट करणार. पहा x क्यूब आहे, x स्क्वेअर ची टर्म 0 आहे, x and -1, x क्यूब 1, x स्क्वेअर ची 0, x ची 1 and -2. सिंथेटिक डिव्हिजन मध्ये वेगवेगळे नंबर आपल्याला ट्राय करायचे असतात आणि त्यामध्ये सोल्युशन कुठले फॅक्टर पडतात हे चेक करायचे. आपण 1 ट्राय करूया. हा नंबर ऍज इट इज 1, 1 into 1 1, 0 plus 1 is 1, 1 into 1 1, 1 plus 1 2, 1 into 2 2. हे आपल्याला सिंथेटिक डिव्हिजन मेथड माहिती आहे. या पद्धतीने आपण त्याचं सोल्युशन फाइंड आउट करतो. म्हणजे आपल्याला एक फॅक्टर मिळालेला आहे x -1 आणि दुसरा आपण पाठीमान कॉन्स्टंट x स्क्वेअर, म्हणजे याचं इक्वेशन येणार आहे x स्क्वेअर प्लस x प्लस 2, आणि ही जी काही फॅक्टर पाडलेला आहे तो x क्यूब प्लस x मायनस 2 अशा पद्धतीने आपल्याला मिळालं. आता इथे आपल्याला असे नंबर 2 फाइंड आउट करता येतात का की ज्यांचं मल्टिप्लिकेशन +2 आहे आणि ऍडिशन 1 आहे. तर हे आपल्याला फाइंड आउट होणार नाही. म्हणजे आपण x इक्वल टू 1 हाच फॅक्टर घेणार आहोत. x इक्वल टू 1 पुट केला, 1 क्यूब 1 1 1 प्लस 1 2, म्हणजे आपल्याला x ची व्हॅल्यू काय मिळाली x. सिन्स फॉर y इक्वल टू 0 we can find or we get x equal to 1. आपल्याला y equal to 0 साठी x equal to 1 ही व्हॅल्यू मिळाली बाय सिंथेटिक डिव्हिजन मेथड. आता हे आपण इनव्हर्स फंक्शनची डेरिव्हेटिव्ह यूज करणार. डेरिव्हेटिव्ह ऑफ x with respect to y equal to 1 upon derivative of y with respect to x. याला आपण कन्वर्ट करूया. आपल्याला हे विचारलेलं नाही, डायरेक्ट आपल्याला हे विचारलं नाही, पण आपल्याला याच मध्ये लिहायचे. डेरिव्हेटिव्ह ऑफ x with respect to y, that is f inverse dash of value of y is 0 equal to 1 upon derivative of y with respect to x, derivative of y with respect to x, f dash of x, f dash of x, value of x is 1. Now put the f dash
f डॅश आपण ऑब्टेन केलेला आहे, f डॅश या ठिकाणी पुट करा 3 into 1 square plus 1 that is equal to 1 square is 1, 3 into 1 3 plus 1 equal to 1 upon 4. या ठिकाणी f dash derivative of 0 is equal to 1 upon 4. We have got the solution of required derivatives. अशा पद्धतीने आपण हे दिलेलं एक्झाम्पल सोडवणार आहोत. स्टुडंट, राईट डाऊन दिस इन युअर नोटबुक. ऑल्सो हे जे आहे हे तुम्हाला रेफर करायला साइटला लिहून ठेवा. मेन आन्सर मध्ये याची आवश्यकता आपल्याला नाही, पण आपल्याला कोणत्या पद्धतीने हे उत्तर फाइंड आउट केलेले आहे यासाठी आन्सरच्या राईट साइडला हे करा, या सर्व नोट्स लिहून ठेवा. Now we take the question number 5. Question number 5 is that using derivative prove that tan inverse of x plus cot inverse of x equal to pi by 2. Tan inverse of x equal to cot inverse of x equal to pi by 2, and second is that sec inverse plus cosec inverse of x equal to pi by 2 for mod of x greater than equal to 1, and third sin inverse of x plus cos inverse of x equal to pi by 2. हे जे तिसरे एक्झाम्पल आहे हे आपल्याला टेक्स्ट बुक मध्ये सॉल्व आहे, सोडून दिलेला आहे. जी थेरी आपण sin इनवर्स प्लस cos इनवर्स ऑफ x इक्वल टू पाय बाय 2 साठी यूज करणार आहे, तीच थेरी आपल्याला ह्या उरलेल्या दोन साठी आपल्याला यूज करायची आहे. हे एक्झाम्पल आपल्याला सॉल्व आहे टेक्स्ट बुक मध्ये. वी टेक tan इनवर्स ऑफ x प्लस cot इनवर्स ऑफ x इक्वल टू पाय बाय 2. आपल्याला हे डेरिव्हेटिव्हच्या सहाय्याने दाखवायचं आहे की tan इनवर्स ऑफ x प्लस cot inverse of x equal to pi by 2. Solution: let f of x equal to tan inverse of x plus cot inverse of x. अपन f of x equal to tan inverse of x plus cot inverse of x ही व्हॅल्यू घेतली, that is f of x. आपल्याला हे डेरिव्हेटिव्हच्या सहाय्याने दाखवायचे की पाय बाय 2 आहे. टेक डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. f dash of x equal to derivative of tan inverse of x plus derivative of cot inverse of x. दोन फंक्शनची ऍडिशन आहे, आपण u प्लस b चा फॉर्म्युला यूज करून हे इव्हॅल्युएट करणार आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ tan इनवर्स इज 1 upon 1 plus x square प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ cot इनवर्स इज minus 1 upon 1 plus x square. हा सगळा पार्ट प्लस आहे, हा सगळा पार्ट मायनस आहे. प्लस मायनस इक्वल टू 0, that is f dash of x equal to 0. पण we know that when derivative of function is 0 when function is constant function असेल तर त्या फंक्शनची डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे 0 आहे. याचा अर्थ f dash of x equal to काय झालं constant function. Since f of x is constant function, त्या फंक्शनची डेरिव्हेटिव्ह 0 आल्यामुळे ते फंक्शन काय झालं कॉन्स्टंट फंक्शन. f of x is constant function. Let f of x equal to c. आपण एक कॉन्स्टंट फंक्शन घेतलं, k च्या ऐवजी c हे नोटेशन घेतलं. f of x equal to c for
फॉर ऑल व्हॅल्यूज ऑफ x, फॉर ऑल व्हॅल्यू ऑफ x, x च्या कुठल्याही व्हॅल्यू तुम्ही पुट करा, तुम्हाला ही कॉन्स्टंटचीच व्हॅल्यू मिळणार आहे. f of x इक्वल टू कॉन्स्टंट. आता आपल्याला दाखवायचंय की ही जी कॉन्स्टंटची व्हॅल्यू आहे ही पाय बाय 2 आहे. ही कॉन्स्टंटची व्हॅल्यू जी आहे ती पाय बाय 2 आहे. आपण एक व्हेरिएबल x घेऊया. समजा आपण x ची व्हॅल्यू काय आहे की आपल्याला माहिती आहे, हे आपण tan इन्व्हर्स आणि cot इन्व्हर्स मध्ये पाहतो आहे. tan इन्व्हर्स आणि cot इन्व्हर्स मध्ये पाहत आहोत. या हा टेबल जो आहे, या टेबल मध्ये tan ची व्हॅल्यू दिलेली आहे, cot ची व्हॅल्यू दिलेली आहे. tan 0, tan 30, 45, 60 and 90. याला आपण पाय बाय 2 मध्ये कन्वर्ट करणार. पाय बाय 6, then पाय बाय 4, पाय बाय 3 and equal to पाय बाय 2. या पद्धतीने आपण रेडियन मध्ये ह्या व्हॅल्यूज घेतल्या. आपण कॉन्व्हिनियंट, आपल्याला सोयीस्कर असा एक व्हेरिएबल सिलेक्ट करूया. लेट x इक्वल टू 0. आपण x इक्वल टू 0 हा करूया. we take conveniently म्हणजे आपल्या सोयीस्कर अर्थाने कॉन्व्हिनियंटली x इक्वल टू 0. x इक्वल टू 0 घेतला तर या फंक्शन मध्ये आपण x इक्वल टू 0 पुट करणार. दॅट इज f ऑफ 0 इक्वल टू, याला आपण इक्वेशन नंबर I देऊया. फ्रॉम इक्वेशन I. इक्वेशन I मध्ये आपल्याला x इक्वल टू 0 ही व्हॅल्यू पुट करायची. f ऑफ 0 इक्वल टू tan इन्व्हर्स ऑफ 0 प्लस cot इन्व्हर्स ऑफ 0. काय येणार आहे? tan इन्व्हर्स. पहा इथे tan 0 डिग्री असताना 0 आहे. याचा अर्थ काय आहे की tan ऑफ 0 डिग्री इक्वल टू 0. मग इन्व्हर्स फंक्शन मध्ये काय येणार आहे? tan ऑफ इन्व्हर्स 0 इक्वल टू 0 डिग्री. दुसरा cot ऑफ 0 काय आहे? cot ऑफ 0 हा इथे पहा, आपल्याला cot ऑफ 0 ची व्हॅल्यू, 0 व्हॅल्यू केव्हा येणार आहे? जेव्हा 90 डिग्री असेल त्यावेळेस. दॅट इज cot ऑफ पाय बाय 2 इक्वल टू 0. जर 90 डिग्री असेल cot मध्ये तर 0 येणार आहे. याचा अर्थ काय आहे की cot इन्व्हर्स ऑफ 0 इक्वल टू पाय बाय 2. आपल्याला tan इन्व्हर्स ऑफ 0 ची व्हॅल्यू 0 and cot इन्व्हर्स ऑफ 0 इक्वल टू पाय बाय 2. 0 प्लस पाय बाय 2 इक्वल टू पाय बाय 2. बरोबर. पण f ऑफ x इज इक्वल टू, x साठी आपण घेतली होती, दॅट इज f ऑफ x इक्वल टू पाय बाय 2. x इक्वल टू आपण 0 घेतलं होतं ना, मग त्याऐवजी आपण x पुट केलं. x इक्वल टू पाय बाय 2. अशा पद्धतीने तुम्हाला f ऑफ x ची जी व्हॅल्यू होती आपण इथे पुट केली तर पाय बाय 2 इक्वल टू आपण हे व्हेरीफाय करणार आहे. x च्या ऐवजी तुम्ही सिन्स आपण f ऑफ x ची व्हॅल्यू जी आहे इथे पाय बाय 2 पुट करूया. सिन्स tan इन्व्हर्स ऑफ x प्लस cot इन्व्हर्स ऑफ x इक्वल टू पाय बाय 2 हे द प्रूफ. समजा तुम्ही x इक्वल टू 0 न घेता x इक्वल टू 1/√3 ही व्हॅल्यू घेतली. 1/√3 ही व्हॅल्यू कशाला आलेली आहे? 30 डिग्रीला. 1/√3 ही व्हॅल्यू कशाला आली आहे? 30 डिग्रीला. तीच 1/√3 व्हॅल्यू कशाला आलेली आहे? 60 डिग्रीला. 30 प्लस 60 इक्वल टू 90 डिग्री पाय बाय 2. म्हणजे तुम्ही 0 घेतला पाहिजे ना असं काही नाही. 1/√3 घेऊ शकता. हा 1 ही चालणार आहे, √3 पण चालणार आहे. √3 तर 60 आहे, त्याच वेळेस इथे 30 आहे. 30 प्लस 60 नॉट डिफाइंड अशी तुम्हाला अँगल व्हॅल्यू घेता येतील. यासाठी जो इंटरवल असणार आहे, म्हणजे हा इंटरवल पहा
या रेंज मध्ये आपल्याला व्हॅल्यू घ्यायची. तेच आपण पहिल्या प्रूफ मध्ये साइन आणि कॉसच्या प्रूफ मध्ये केलेलं आहे की आपण 0 व्हॅल्यू घेतलेली आहे. साइन 0 असताना आपल्याला 0 मिळालेला आहे, तोच आपल्याला कॉस 0 किंवा 90 साठी मिळालेला आहे. म्हणजे दोन्ही अँगलची बेरीज आपली 90 झाली पाहिजे. 0 ला 0 आहे आणि 90 ला 0 आहे. 0 + 90 दॅट इज π/2. हे प्रूफ जे आहे दुसरं सेकंड प्रूफ विद्यार्थ्यांनी द्यायचं आहे. पूर्णपणे असंच लिहायचं आहे. पूर्णपणे असंच लिहायचं आहे. फक्त तिथे सेक ची डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे 1/x * स्क्वेअर रूट ऑफ x² - 1. ही सेक इनवर्स ऑफ x ची आणि कोसेक ची फक्त मायनस असणार. दोन्हींची पुन्हा व्हॅल्यू 0 होणार. दोन्हींची व्हॅल्यू 0 होणार. आता तिथे आपल्याला x = 0 सिलेक्ट करता येणार नाही कारण की सेकच्या कुठेही टेबल मध्ये 0 व्हॅल्यू नाही आणि इथे आपण mod of x greater than equal to 1 आहे. म्हणजे 1 च्या पुढची व्हॅल्यू आपल्याला घ्यायची. 1 च्या आतमध्ये व्हॅल्यू घेता येत नाही. ही एकही व्हॅल्यू 1 च्या आतमध्ये नाही. इथे पण कोसेक ची एकही व्हॅल्यू 1 च्या आतमध्ये नाही. जशी साइन ची 1 आणि -1 च्या बाहेर नाही. 1 च्या +1 च्या साइन साठी बाहेर जाता येत नाही आणि -1 च्या पाठीमागे जाता येत नाही. तसंच सेक साठी आपल्याला 1 च्या आतमध्ये येता येत नाही. 1 पासून सुरुवात आहे. कोसेक साठी सुद्धा 1 पासून सुरुवात आहे. मग आपण इथे काय सिलेक्ट करणार सेक अँड कोसेक साठी x = 1 सिलेक्ट करणार. 1 साठी काय येणार समजा सेक = 1 कधी येणार आहे जेव्हा 0 डिग्री असेल तीच कोसेक ची व्हॅल्यू 1 केव्हा येणार आहे 90 डिग्रीला. 0 + 90 = अगेन π/2. समजा 2/√3 सिलेक्ट केली सेक ची व्हॅल्यू. इथे x = तुम्ही 2/√3 व्हॅल्यू सिलेक्ट केली तर तुम्हाला ही 30 डिग्रीला सेक कधी येणार आहे 30 डिग्री दॅट इज π/6 आणि ही काय व्हॅल्यू येणार आहे π/3. दोन्हींची बेरीज केली का तुम्हाला पुन्हा π/2 मिळणार आहे. अशा पद्धतीने तुम्ही ह्या x च्या व्हॅल्यू सिलेक्ट करणार आहे रेंज मधल्या आणि आपण हा प्रूफ देणार आहोत. आलं लक्षात. सिमिलर you have to give second proof. In this case you have to select only one value. Select 1 x = 1. x = 1 सिलेक्ट केलं का पुन्हा याच पद्धतीने लिहायचं. सेक इनवर्स ऑफ 1 + कोसेक इनवर्स ऑफ 1. सेक इनवर्स ऑफ 1 = 0. कोसेक इनवर्स ऑफ 1 = π/2 and summation is π/2. Finally we can say that sec inverse of x plus cosec inverse of x = π/2. आणि हे जे तिसरं प्रूफ आहे हे तुम्हाला टेक्स्ट बुक मध्ये सोडून दिलेलंच आहे. अशा पद्धतीने काय करायचं आपल्याला या टेबलच्या सहाय्याने आपण या x च्या व्हॅल्यू सिलेक्ट करतो आणि याचं कॅल्क्युलेशन करतो. राइट डाउन इन युअर नोटबुक. Now we take the question number 6. Question number 6 is that differentiate the following with respect to x. आपल्याला ही जी 10 क्वेश्चन दिलेले आहेत with respect to x आपल्याला डिफरन्शिएट करायचे आणि यामध्ये आपल्याला जे फॉर्म्युले यूज करायचे ते आहेत sin इनवर्स ऑफ x 1/√1 - x². हाच फॉर्म्युला आपल्याला कॉस साठी यूज करायचा आहे. आपण तीनच फॉर्म्युले लिहिलेले आहेत. आपल्याला तीनच लक्षात ठेवायचे. sin इनवर्स ऑफ x 1/√1 - x². कॉस इनवर्स काय असणार आहे फक्त इथे मायनस साइन आहे. sin इनवर्स ऑफ x and cos इनवर्स ऑफ x डेरिव्हेटिव्ह सारखीच आहे फक्त cos साठी मायनस साइन आहे. tan इनवर्स ऑफ x is 1/1 + x² आणि cot इनवर्स साठी -1/1 + x². थर्ड sec इनवर्स ऑफ x that is 1/x * square root of x² - 1 and for cosec there is minus sign -1/x * square root of x² - 1. ह्या तीनच फॉर्म्युलांचा आपल्याला या एक्झाम्पल 10 मध्ये काय करायचा यूज करायचा आहे. वी टेक द फर्स्ट एक्झाम्पल. लेट
y equal to tan inverse of log of x. y नाहीये इथे आपण लेट y इक्वल टू घेतला. डिफरन्शिएट with respect to x. We have to differentiate with respect to x. Derivative of y with respect to x equal to derivative of tan inverse of log of x. This is composition of inverse function and logarithmic function. हे composition आहे एक inverse function and log function. पहिल्यांदा आपण inverse function ची डेरिव्हेटिव्ह घेणार, त्यानंतर log function ची डेरिव्हेटिव्ह घेणार. डेरिव्हेटिव्ह ऑफ, आता हा सर्व tan चा विचार करतो ना आपण, हा सर्व x कन्सिडर करणार. tan इनवर्स ची डेरिव्हेटिव्ह काय आहे 1/1 + x². x ची व्हॅल्यू काय आहे या ठिकाणी log of x. 1/1 + log of x, that is ब्रॅकेट स्क्वेअर. जिथे x आहे त्या ठिकाणी आपण काय आहे log of x. जिथे x आहे तिथे log of x आहे. आन्सर मध्ये पण जिथे log x आहे तिथे आपण log of x पुट करणार. ही कशाची डेरिव्हेटिव्ह झाली tan इनवर्स ची. वी हॅव टू फाइंड डेरिव्हेटिव्ह ऑफ log of x. 1/1 + log of x ब्रॅकेट स्क्वेअर. Derivative of log of x is 1/x. झाले. अशा पद्धतीने व्हेरी सिंपल वे वी कॅन फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ ऑल 10 ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन. हा एक जो आहे फक्त पुढे मल्टिप्लिकेशन ला घेऊया. 1/x into 1 + log of x ब्रॅकेट स्क्वेअर. हा जो स्क्वेअर आहे हा इथे x चा स्क्वेअर करायचा नाही, तो log चा स्क्वेअर आहे. ही टर्म अशी ठेवायची. डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x. डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x. या पद्धतीने काय केलं आपण पहिल्या फंक्शनची डेरिव्हेटिव्ह घेतली. सिमिलर cosec इनवर्स ऑफ e raised to -x. Let y equal to cosec inverse of e raised to -x. e raised to -x हे आपण या फॉर्म्युलाने सेक इनवर्स जो आहे त्यालाच इथं मायनस साइन दिला का तो कोसेक इनवर्स झाला. त्या फॉर्म्युलाने आपण डायरेक्ट कॅल्क्युलेशन करू शकतो याला x कन्सिडर करून, किंवा आपल्याकडे आणखी ट्रिगोनोमेट्रिकचे फॉर्म्युले आहेत त्याचा आपण यूज करणार आहोत. पहिल्यांदा आपण y ला सुटेबल फॉर्म मध्ये कन्वर्ट करू आणि नंतर डेरिव्हेटिव्ह घेऊ. कोसेक इनवर्स ऑफ ही जी e raised to -x आहे त्याला आपण e raised to x या फॉर्म मध्ये लिहिणार. मायनस च्या ऐवजी आपण पॉझिटिव्ह पॉवर मध्ये केले, दॅट इज 1/e raised to x. आता इथे ट्रिगोनोमेट्रिकचा फॉर्म्युला आपण यूज करणार. कोसेक इनवर्स 1/x. कोसेक इनवर्स 1/x इज साइन इनवर्स ऑफ x. हा फॉर्म्युला आपण पाहिलेला आहे. त्यानुसार साइन इनवर्स ऑफ e raised to x हा जो आहे 1/x हा आपण इथे x लिहिला इनवर्स, तेच आपण करणार आहे 1/e raised to x. e raised to x आपण लिहिणार आहे. इथे x च्या ऐवजी e raised to x आहे, इथे x च्या ऐवजी e raised to x आपण पुट करणार. दिस इज आवर y. सिम्प्लिफाय झालं सोप्या फॉर्म मध्ये. मायनस आपण साइन कमी केलं, आपण हे डायरेक्ट पण सोडू शकतो, दोन स्टेप वाढतील. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. Derivative of y with respect to x equal to derivative of sin inverse of e raised to x. Now first we take the derivative of inverse function, then e raised to x, exponential function. Sin inverse चा विचार करणार. Sin inverse x is 1/√1 - x, that is 1/√1 - x च्या ऐवजी काय आहे इथे x च्या ऐवजी इथे e raised to x आहे. इथे सुद्धा आपण e raised to x पुट करणार. e raised to x ब्रॅकेट स्क्वेअर. ही झाली साइन इनवर्स ची डेरिव्हेटिव्ह ऑफ e raised to x, and we know that derivative of e raised to x is again e raised to x. e raised to x divides square root of
1 मायनस हा जो e रेस टू x आहे हे पण पॉवर मध्ये आणि हे पण पॉवर मध्ये, म्हणून आपण दोन्हीचं मल्टिप्लिकेशन 2x e रेस टू 2x डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x. ही e रेस टू x ची डेरिव्हेटिव्ह आणि 1 अपॉन हा पार्ट होताच या ठिकाणी. अशा पद्धतीने आपण काय केले की पहिले एक्झाम्पल दुसरे एक्झाम्पल आपण सोडवलेलं आहे. कॉट इनव्हर्स हे सिमिलर विद्यार्थ्यांनी सोडवायचं आहे. स्टुडंट यू सॉल्व द कॉट इनव्हर्स ऑफ x क्यूब. टॅन इनव्हर्सचा जो फॉर्म्युला आहे त्या ऐवजी तुम्हाला कॉट इनव्हर्सचा यूज करायचा. -1/1 + x स्क्वेअर. x ची व्हॅल्यू काय आहे इथे x क्यूब, दॅट इज हा x च्या ऐवजी तुम्ही x क्यूब टाकणार आणि त्याचा स्क्वेअर करणार आणि नंतर x क्यूब ची 3x सिम्प्लिफाय करायचं, असं तुम्हाला डेरिव्हेटिव्ह मिळेल. कॉट इनव्हर्स ऑफ 4x सिमिलर तेच. पहिल्यांदा कॉट इनव्हर्स घेणार. आपण हे एक्झाम्पल घेऊया. विद्यार्थ्यांनी हे एक्झाम्पल सोडवा. आपण वी टेक फोर्थ एक्झाम्पल. फर्स्ट पहिलं एक्झाम्पल मी सोडवलेलं आहे, दुसरं सोडवलेलं आहे, तिसरं सॉल्व बाय स्टुडंट. चौथं एक्झाम्पल आपण घेऊया. राईट डाऊन इन युअर नोटबुक. Now we take the fourth example. Y equal to cot inverse of 4 raised to x. Differentiate with respect to x. Derivative of y with respect to x. Derivative of cot inverse of 4 raised to x. Cot inverse of cot ची डेरिव्हेटिव्ह काय आहे? tan inverse of x 1/1 + x square. cot ची फक्त इथे मायनस येते. That is -1/1 + x. x च्या ऐवजी काय आहे 4 raised to x square. And we have to find derivative of 4 raised to x. -1/1 + 4 raised to x bracket square and derivative of 4 raised to x a raised to x. a raised to x ची डेरिव्हेटिव्ह असते a raised to x into log of a. That is 4 raised to x into log of 4. We can write this -4 raised to x into log of 4 divide 1 plus 4x bracket square derivative of y with respect to x. याच पद्धतीने इथं 4 raised to x आहे, इथं x क्यूब आहे, एवढाच चेंज आहे. याच पद्धतीने काय करा, हे एक्झाम्पल विद्यार्थ्यांनी सोडवा. 5 tan इनवर्स ऑफ रूट x याच पद्धतीचा आहे. इथे log ऑफ x होतं, इथे रूट ऑफ x आहे. पहिल्यांदा आपण tan इनवर्स ची डेरिव्हेटिव्ह घेणार आणि नंतर रूट x ची डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट x. सिमिलर या पद्धतीने हे विद्यार्थ्यांनी सोडवा. tan इनवर्स ऑफ रूट ऑफ x. Now we take the example 6. Sin inverse of square root of 1 plus x square divide 2. Let y equal to sin inverse of that value. Differentiate with respect to x. Derivative of y with respect to x equal to derivative of sin inverse of square root of 1 plus x square divide 2. जी काही व्हॅल्यू आहे ती आपल्याला x कन्सिडर करायचे आणि या फॉर्म्युल्यामध्ये पुट करायचे. x च्या ऐवजी ही सर्व ब्रॅकेट मधली व्हॅल्यू आहे. 1/√1 minus x square. 1/√1 minus value of x is square root of 1 plus x square divide 2 bracket square. हा आपण साइन इनवर्सचा फॉर्म्युला यूज केला.
we have to find derivative of square root of 1 plus x square divide 2 equal to 1 upon square root of square आणि square root cancel होईल 1 minus 1 plus x square divide 2 square and square root get cancel. इथे आपल्याला स्क्वेअर रूट ची डेरिव्हेटिव्ह घ्यायची रूट x ची डेरिव्हेटिव्ह स्क्वेअर रूट ऑफ x इक्वल टू 1 upon 2 रूट x 1 upon 2 जी काही व्हॅल्यू आहे ती रूट x मध्ये पुट करायची 1 plus x square divide 2 ही स्क्वेअर रूट ची झाली डेरिव्हेटिव्ह ऑफ. आता हे लिहिताना डिवाइडच्या फॉर्म मध्ये न लिहिता मल्टिप्लिकेशनच्या फॉर्म मध्ये लिहू 1/2 into 1 plus x square इक्वल टू हा जो 2 आहे हा मल्टिप्लिकेशनला घेऊया 1 upon square root of 2 minus हा ब्रॅकेट ओपन केला -1 minus x square -1 minus x square divide 2 into 1 upon 2 into हा जो स्क्वेअर रूट आहे हे दोन्ही स्क्वेअर रूट आपण दोन्हीचे सेपरेट करूया 1 plus x square divide root x जी काही इंडेक्सची प्रॉपर्टी आहे आपण ती यूज केली दोन्हीचे रूट x सेपरेट केले 1 upon 2 into हा कॉन्स्टंट आहे मल्टिप्लिकेशनच्या बाहेर घेतला डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 is 0 and x square is 2x. आता आपण फक्त 2x एवढी डेरिव्हेटिव्ह लिहिणार आहोत डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 plus x square is 2x 2 हा 2 बरोबर कॅन्सल झाला रूट 2 हा एका 2 बरोबर कॅन्सल झाला इथे रूट 2 सिलेक्ट राहिला 2 equal to root 2 into root 2 that is equal to 2 एका रूट बरोबर कॅन्सल झाला एक रूट there is 1 upon 2 minus 1 is 1 minus x square divide 2 into 1 upon root 2 into square root of 1 plus x square into x. ह्याच टर्म्स फक्त आता या ठिकाणी सिलेक्ट राहिलेत आपल्याला ऍडजस्ट करायचे सिंप्लिफाय करायचे 1 अपॉन यांचे सुद्धा आपण स्क्वेअर रूट सेपरेट करूया 1 minus x square divide root 2 by using property of index rule 1 upon root 2 into square root of 1 plus x square. हा जो x आहे हा आपण पुढे मल्टिप्लिकेशनला घेऊया हा रूट 2 या रूट 2 बरोबर कॅन्सल झाला इक्वल टू x डिवाइड स्क्वेअर रूट ऑफ 1 minus x square into square root of 1 plus x square. जे आपण सेपरेट करण्यासाठी यूज केलं होतं तेच आपण कंबाईन करण्यासाठी यूज करू प्रॉपर्टी ऑफ इंडेक्स x डिवाइड स्क्वेअर रूट ऑफ 1 minus x square into 1 plus x square a minus b a plus b चा फॉर्म्युला that is a square minus b square x divide square root of 1 minus x raised to 4 a minus b a plus b a square minus b square that is 1 minus x raised to 4. This is our derivative of y with respect to x. This is our derivative of y with respect to x. Write down. We have taken example number 6. Similar there is example number 8. सेम आहे त्याच पद्धतीने याही पेक्षा हे एक्झाम्पल सोपं आहे sin इनव्हर्स ची डेरिव्हेटिव्ह घ्यायची आणि नंतर x raised to 3/2 ची डेरिव्हेटिव्ह घ्यायची 3/2 पुढे मल्टिप्लिकेशन आणायचा आणि त्यातून
एक 1 सबट्रॅक्ट करायचा. we take cos inverse of 1 minus x square let y equal to cos inverse of 1 minus x square. Differentiate with respect to x. Derivative of y with respect to x equal to derivative of cos inverse of 1 minus x square. Cos sin inverse ची 1 upon square root of 1 minus x square आहे. cos साठी असणार आहे फक्त minus 1 upon square root of 1 minus पूर्णपणे x च्या ऐवजी ही व्हॅल्यू पुट करणार 1 minus x square bracket square and derivative of 1 minus x square. minus 1 upon square root of 1 minus x square bracket square. Derivative of 1 is 0 and x square is 2x, that is only minus 2x. Minus minus get plus 2x divide square root of 1 minus x square bracket square. We can evaluate the bracket also. 2x divide square root of 1 minus square root of first term 1, then second x square, and then minus multiplication x twice 2x. Two x divide square root of 1 minus 1 minus x square plus 2x. 2x divide square root of plus minus get cancelled, minus x square plus 2x. This is derivative of y with respect to x. Derivative of y with respect to x. Now the example, ninth example is cos cube, cos inverse of x cube. हे एक्झाम्पल दिसायला डिफिकल्ट आहे, बट इट इज व्हेरी इझी. जर तुम्हाला थोडी ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन माहित झालं तर हे एक्झाम्पल अतिशय सोपं आहे. हेच एक्झाम्पल आपण जो cos क्यूब आहे हे या पद्धतीने लिहिणार आहोत. cos इनवर्स ऑफ x क्यूब हा जो आहे ही याची पॉवर आहे. cos क्यूब म्हणजे या टोटल ची पॉवर आहे. हे व्हेरिएबल म्हणून या ठिकाणी आहे, म्हणजे cos ऑफ क्यूब या ठिकाणी असं लिहितो आपण. cos स्क्वेअर ऑफ x we can write cos of x ब्रॅकेट स्क्वेअर. हा जो स्क्वेअर आहे या पद्धतीने आपण लिहित असतो, तेच केले. आता cos ऑफ cos इनवर्स हे दोन्ही एकमेकांच्या अपोजिट फंक्शन आहे, म्हणजे आपल्याला ही प्रॉपर्टी माहिती आहे. cos ऑफ cos इनवर्स ऑफ x इज इक्वल टू x. सिमिलर cos ऑफ cos इनवर्स ऑफ x क्यूब हा x क्यूब फक्त शिल्लक राहिला रेस टू क्यूब. हे दोन्ही कॅन्सल झाले, फक्त x क्यूब शिल्लक राहिला y and 3 into 3 9 y equal to x raised to 9. पहा दिसताना हे एक्झाम्पल अतिशय डिफिकल्ट आहे, पण आपण ज्यावेळेस सोडवतो त्यावेळेस अतिशय सोपं झाले. डिफरन्शिएट with respect to x. Derivative of y with respect to x equal to 9x raised to 8. इतकं सोपं एक्झाम्पल हे आहे. याच पद्धतीने विद्यार्थ्यांनी हे एक्झाम्पल नंबर 10 सोडवायचं आहे. हेच आहे. याची आपण रेस टू 4 पॉवर करणार. sin इनवर्स कॅन्सल होईल, रूट x रेस टू 4 होईल. दॅट इज x ची पॉवर 1/2 into रेस टू 4. हा जो आहे या बरोबर कॅन्सल होईल, फक्त x स्क्वेअर शिल्लक राहील आणि x स्क्वेअर ची डेरिव्हेटिव्ह येईल
2x हे जे एक्झाम्पल आहे हे विद्यार्थ्यांनी सोडवायचं आहे. अशा पद्धतीने आपण क्वेश्चन नंबर 6 मधील 10 एक्झाम्पल कंप्लीट केलेली आहे. राईट डाऊन इन युअर नोटबुक.